स्केचमध्ये मला या बेबीचं हेअर्स वगैरे वाटले की ते रिअलिस्टिक हेअर्स आपण काढले. तुम्ही बघू शकता असे मेसी हेअर्स आहेत. आणि कालच्या दिवसाची अर्निंग आणि आजच्या दिवसाची अर्निंग आपण बघूया किती झाली आहे ती. लोकेशन पण तुम्हाला माहिती असेल कुठलं आहे, मुंबईतच लोकेशन आहे. तर मित्रांनो, आज सकाळपासून आपल्याला 2 स्केचचे ऑर्डर आलेले आहेत आणि एक अक्षर गणेशाची ऑर्डर आली आणि अजून एक प्रिंटची एक ऑर्डर आलेली आहे. तर ते पहिल्यांदा मी लिहून घेतो, कारण आजकाल थोडीशी ऑर्डर जरा जास्त चालले, त्यामुळे मला कळत नाही कुठली ऑर्डर येते. त्यामुळे पटापट जशी ऑर्डर येतील तसे लिहून घेतोय त्याचे. तसे आपले जे अक्षर गणेशाचे ऑर्डर असतात ते 2-2 1-1 दिवसामध्ये कंप्लीट करून आपण मोकळे होतो. पण जे स्केचचे ऑर्डर असतील त्याला जरा जास्त टाईम लागतो. मोठं स्केच वगैरे असेल ना तर जास्त टाईम लागू शकतो त्याला करायला. सो ही जे स्केचची ऑर्डर आहे ती A4 साईजची ऑर्डर आहे. मगाशी दाखवलं त्याच्यापेक्षा एक साईज डबल, काय बोलत, A4 साईज तुम्हाला माहिती असेल, नॉर्मल झेरॉक्स पेपर जे असतात त्या साईजची असते. तर ती कुरिअर आणि फ्रेम दोन्ही पण करायची आणि मुंबईचीच ऑर्डर आहे ती. त्यामुळे आजच्या दिवशी आपण पूर्ण त्या स्केचचं पेमेंट आपण कॅल्क्युलेट नाही करणार आहे. जेवढे आजच्या दिवशी पेमेंट आले तेवढंच तुम्हाला सांगणार आहे. बाकी जेव्हा ते नंतर करतील ना तेव्हा त्या दिवशी आपण त्याचं कॅल्क्युलेट करू पेमेंट. सो बऱ्याच जणांचा असा डाऊट असतो की स्केच बनवायला किती टाईम लागतो किंवा किती लवकर ऑर्डर द्यावी लागते वगैरे वगैरे. तसं तुम्हाला माहिती असेलच, किंवा एक स्केचला मिनिमम डिपेंड आहे साईजवरती वगैरे. पण नॉर्मल A4 A3 साईजचे असेल तर मिनिमम 2 दिवस 3 दिवस तरी मिनिमम एका स्केचला लागतात. आणि जे छोटं साईजचं स्केच दाखवलं त्याला 1 दिवस आरामात लागतो, तसं 4-5 तास तरी लागतात करायला. आणि ऑर्डरचं म्हणाल तर जेवढं लवकर ऑर्डर द्याल तेवढं चांगलं आहे, कारण पेंडिंग ऑर्डर जसं तुम्ही आता बघताय की पेंडिंग ऑर्डर्स खूप असतात आपल्याकडे. त्यामुळे मोस्टली अर्जंट ऑर्डर असतील तर ते करायला आपल्याला जमतीलच असं काय नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर हवंच असेल स्केच आणि कुठल्या ओकेशनमध्ये कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे, बर्थडे वगैरे कोणाचा असेल, तर मिनिमम 10-15 दिवस अगोदर तरी ऑर्डर करा. म्हणजे स्केच टाईमवरती करून डिलिव्हर पण आपण टाईमवरती करू शकतो, कारण डिलिव्हरीला सुद्धा टाईम लागतो. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे आपण डिलिव्हर करतो. त्यामुळे बिंदास तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकता घरपोच. तुम्हाला सगळ्या जे काय आपण ऑर्डर घेतो सगळ्याची, अक्षर गणेश असू, स्केच असू, कोणताही असू, सगळ्याची घरपोच डिलिव्हरी आपण करून देऊ शकतो. बाय द वे मित्रांनो, काल आणि बऱ्याच दिवसापूर्वी आपण जे स्केच सुरू केलं होतं, काल तुम्हाला दाखवलं असेल की आपण फायनल फिनिशिंग वगैरे करत होतो. ते जे फॅमिली स्केचचं होतं मोठ्या साईजचं, ते आपण फ्रेम केलेले आणि आता तुम्हाला दाखवतो फ्रेम केल्यानंतर किती भारी दिसतंय ते स्केच. तुम्ही बघू शकता 3 पर्सनचं फॅमिली स्केच आहे आणि सगळ्यात बेस्ट या स्केचमध्ये मला या बेबीचं हेअर्स वगैरे वाटले की ते रिअलिस्टिक हेअर्स आपण काढले. तुम्ही बघू शकता असे मेसी हेअर्स आहेत. पण जेवढे डिफिकल्ट हेअर्स असतील किंवा कुठलाही पार्ट डिफिकल्ट असेल ना तेवढा तो प्रॉपर केल्यानंतर एवढा रिअलिस्टिक वाटतो. बाकी तुम्हाला या स्केचमधला कोणता बेस्ट पार्ट वाटला ते सांगू शकता. आणि हे स्केच काढायला टोटल मला जवळपास, तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे पहिल्या दिवशी, की 15-16 दिवस लागले होते आणि कामसुद्धा चालू होतं घरचं, त्यामुळे जरा जास्त टाईम लागला. पण ऑन एन एव्हरेज जर बघितलं तर 5 ते 6 दिवस तरी लागतात. साईज पण तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी मोठी साईज आहे या स्केचची. तर बाकी घड्याळ वगैरे तुम्ही इथे बघू शकता. प्रॉपर आपण त्याला रिअलिस्टिक लुक द्यायचा ट्राय केलेला आहे. त्यानंतर हातातले असतील काय, गळ्यातलं वगैरे असेल किंवा बियर्ड वगैरे असेल, बियर्ड पण यांची बियर्ड पण खूप भारी होती. तर छोटे छोटे असे काढायचे होते. सो जितकं डिफिकल्ट वाटतं तितकं बेस्ट होतं स्केच ॲक्च्युअली बघायला गेलं तर. सो ओव्हरऑल तुम्ही बघू शकता किती भारी दिसतंय. आणि हो मित्रांनो, मी स्केच करताना वगैरे जास्त ब्लॉग किंवा काय करत नाही. आता पण मगाशी 2 तासापूर्वी आपण ब्लॉग केला होता, त्यानंतर स्केच करत बसलो होतो. तर जवळपास 2 अडीच 3 तास झाले त्याला करून. पण मी स्केच करताना मोस्टली शूट वगैरे जास्त करत नाही, कारण मग ते लक्ष लागत नाही स्केचमध्ये आणि मग ते खराब व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे फुल फोकसने आपण स्केच करतो जेव्हा करायचं असेल तेव्हा. आणि ते झाल्यानंतर मग आपण व्हिडिओ शूट वगैरे मोस्टली करतो, कारण स्केच खराब नाही व्हायला पाहिजे. कस्टमरने जर आपल्यावरती ट्रस्ट देऊन पैसे देऊन आपल्याला ते बनवायला लावले, भले ₹100 असतील, ₹1000 असतील, 2000 ₹10,000 असतील, किती पण रुपये असले, पण त्यांनी आपल्याला दिले तर त्यांना माझ्याकडनं चांगलंच प्रोडक्ट मिळालं पाहिजे. त्यामुळे मी काय बोलतो, डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून मी व्हिडिओ करत नाही. स्केच करताना मध्ये मध्ये छोटे मोठे रील्स किंवा रील्ससाठी छोटे मोठे क्लिप्स आपण काढतो, पण असं फुल मोठं किंवा बोलता बोलता स्केच करणं वगैरे मोस्टली करत नाही मी. चला मित्रांनो, संध्याकाळचे आता जवळपास 7:30 होत आलेत आणि आता जे मगाची सांगितलं आपण अक्षर गणेशाची जी ऑर्डर आपल्याला आली होती ती आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण टॅबवरती करतो. बाय द वे, हे तुम्ही बघू शकता, हे जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते वॉलपेपर ठेवलं, हे स्वतः मी बनवले. आता मागच्या, मला वाटतं जेव्हा पाऊस पडायचा, मुंबईमध्ये पाऊस पडायला चालू होतं. हे लोकेशन पण तुम्हाला माहिती असेल कुठलं आहे, मुंबईतच लोकेशन आहे. कोणाला ओळखता येते का सांगा कमेंट करून. सो हे जे पाऊस पडायच्या टायमाला असा सिनेरी होत होती ना मुंबईच्या मरीन ड्राईव्ह आणि दादरला वगैरे, तिकडचे फोटोज बऱ्याच लोकांनी क्लिक करून पाठवलेले. तर त्यातला आम्ही स्वतः डिजिटल आर्टमध्ये ड्रॉ केलाय फोटो आणि वॉलपेपरला ठेवलाय. तो असे बरेचसे मी डिजिटल आर्ट पण करत असतो.
सो आता आपल्याला अक्षर गणेशाचं करायचंय. जे नावाचं वगैरे मी मागाशी ऑर्डर आली होती ना, ते तुम्हाला करायचंय. ते झाल्यानंतर आता लगेच तर होणार नाहीये, 2-2.5 तास त्याला ते डिझाईन पूर्ण बनवायला टाइम लागणार आणि एका फ्लोमध्ये होत नाही ते, म्हणजे बऱ्याच गोष्टी चुकतात, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये परत परत आपल्याला कराव्या लागतात ना. चला मी फटाफट आता ते बनवून घेतो आणि कालच्या दिवसाची अर्निंग आणि आजच्या दिवसाची अर्निंग आपण बघूया किती झाली आहे ती. जसं तुम्हाला माहिती आहे मी लिहून घेतो सगळे ऑर्डर्स वगैरे. सो काल आपल्याला मला वाटतं दोन छोट्या साईजचे A5 साईजचे जे स्केच आहे, आज एक फिनिश केलं आणि काल एक फिनिश केलं होतं. त्याचे ॲडव्हान्स पेमेंट अगोदर आले होते आणि बाकीचं उरलेलं पेमेंट आता आलेलं आहे. दोघांचे पण, एकाचे 450 आणि एकाचे ₹500 आलेले आहेत. त्याचे ₹950 स्केचचे झाले आणि एक जे मगाशी सांगितलं ऑर्डर आली होती त्याचे किती होते, 1800 ₹1000 आले होते. ₹2000 फ्रेम आहे, म्हणजे 1800 ऑलमोस्ट रुपयाची फ्रेम आहे. ₹1000 त्याचे ॲडव्हान्स आलेले आहेत. म्हणजे 950 आणि 1000 झाले ₹1950 आणि त्यानंतर अक्षर गणेशाचे मला 2 ऑर्डर आलेत आणि एक प्रिंटची ऑर्डर आली होती. अक्षर गणेशाचे एक ₹700 ऑर्डर आणि एक ₹900 ऑर्डर आली. 850-900 डबल नेमची ऑर्डर. ती एक तर आपण फिनिश केली, एक आपण उद्या करणार आहे फिनिश. सो एक अक्षर गणेशाची एक ऑर्डर ₹700 पण त्याचे ॲडव्हान्स आलेले आहेत ₹350 आणि दुसऱ्याचे पूर्ण पेमेंट आले ₹850. ₹1200 टोटल त्याचे आलेत आणि ह्याचे किती आलेत, ₹1950 ह्याचे आलेले आहेत. सो टोटल करून किती होतात, ₹3150 आपले टोटल कालच्या दिवसाचे आणि आजच्या दिवसाचे मिळून टोटल आलेले आहेत. आणि अजून एक मोठ्या साईजचं स्केच आपण जे मागाशी केलं होतं त्याचे पण ₹2000 ॲडव्हान्स पहिले त्यांनी दिले होते आणि ₹3000 आता आपल्याला आलेले आहेत. त्याचे आपण पूर्ण ₹5000 पकडणार आहे, कारण अगोदर आपण ते पकडले नव्हते ना, त्यामुळे ₹5000 त्याचे पूर्ण पकडूया. आता बघूया पुढे किती इन्कम होतंय ते.